धांद्री गावठाण येथे हनुमान मंदिर सभागृहाचे भूमिपूजन बागलाण तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते संपन्न। बागलाण तालुक्यातील धांद्री नवीन गावठाण परिसरात श्री हनुमान मंदिर सभागृहाचे भूमिपूजन समारंभ बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। धांद्री येथील हनुमान मंदिर सभागृहाची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती। परिसरातील नागरिकांनी युवकांनी सभागृहाचे काम व्हावे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला। त्यानुसार मंदिर सभागृह बांधण्यासाठी आमदार दिलीप बोरसे यांनी पाठपुराव्यानंतर मंदिर सभागृहासाठी 15 लाखांचा निधी मंजूर करून आज ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभागृह बांधकामाचा शुभारंभ आमदार बोरसे यांनी केला। यावेळी उपस्थित धांद्री ग्रामस्थांनी आमदार बोरसे यांचे जल्लोषात स्वागत केले। या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार बोरसे यांनी सांगितले की बागलाण तालुक्यात प्रत्येक गावागावात पाडा वाड्या वस्तीवर विकासाची गंगा पोहोचवून बागलाण तालुक्यातील सर्व गावागावात आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने माझी वाटचाल सुरू आहे। गावागावातील आपापसातील मतभेद बाजूला ठेवून गाव विकासासाठी एकत्र या, हा आमदार तुमचा हक्काचा आहे। गावचा विकास कामाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी दिली। यावेळी आमदार बोरसे म्हणाले की धांद्री गावात आदिवासी वस्तीवर ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत 35 लाखाचे काम मंजूर केले असून लवकरच या कामांचाही शुभारंभ होईल। प्रसंगी धांद्री ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसिद्धी प्रमुख न्यूज करिता प्रतिनिधी अरुणदादा शिरोळे, बागलाण। या धांद्री गावातील प्रामुख्याने नवीन धांद्री एकूण नगर वस्तीमध्ये आपल्या पूर्वजांनी जे गाव बसवलं त्या पूर्वजांच्या म्हणीनुसार हे गाव तिथं हनुमानच्या दृष्टिकोनातून आज आपण हनुमान मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व सरपंच उपसरपंच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या आग्रहाने आज आपण सर्व इथं जमलेत आणि उद्घाटन झालं। अनेक वर्षापासून आपला हा प्रश्न प्रलंबित होता आणि तो सोडवण्यासाठी आपण आपल्या माध्यमातून सतत प्रयत्न करत होते। योगायोगाने मागच्या विधानसभेच्या वेळेस मी प्रचाराला आलो त्यावेळेससुद्धा हा विषय इथं आला होता की आपल्याला हनुमान मंदिराचं बांधकाम करायचं आहे आणि प्रत्यक्ष दिवस मागं दिवस गेले आणि नंतर अचानक गावकरी मंडळींनी आता आमच्या संपर्क कार्यालयाशी भेट घेतला आणि भेट घेतल्यानंतर प्रस्ताव सांगितला का आता हनुमान मंदिराचं आपल्याला उद्घाटन करायचं आहे। म्हणून त्या दिवशी मी अरुणदादा सरपंच आणि सर्व तरुण मित्र आले होते, भक्त आले होते आणि त्या दृष्टिकोनातून आपण 10 लाख रुपये कबूल केले।